मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करत पुण्यश्लोक साम्राज्य संघटना महाराष्ट्रातर्फे जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील कन्या यज्ञा जगदीश दुसाने वय 3 वर्ष हिच्यावर आरोपी विजय खैरनार यांनी नृशंस पद्धतीने लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपीवर विशेष न्यायालयात तातडीने खटला दाखल करावा। हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे घोषित करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची राज्य शासनाकडे शिफारस करावी। पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत व मानसिक आधार देण्यात यावा। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा दिली जाणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय मल्हार। आज पुण्यश्लोक साम्राज्य संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं। त्या निवेदनाचा आशय असा की या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना या ठिकाणी मालेगावमध्ये घडली। एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर जिचं कोमल कळी या ठिकाणी फुलायची होती अशा कोमल अशा नाजूक अशा मुलीवर या ठिकाणी एका नराधमानं बलात्कार अत्याचार करून त्याची निर्घृण खून केली। त्या खरोखरच एक अतिशय घाणेरडं आणि महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे। त्यामुळे माझी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की त्या नराधमाला भर चौकामध्ये या ठिकाणी फाशी द्यावी आणि त्याचबरोबर हा जो काही खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टावर घ्यावा आणि बलात्कारांसाठी विशेषतः बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी आरोपींना फाशी शिक्षा व्हावी, जेणेकरून या ठिकाणी असे हरामखोर असे नराधम या ठिकाणी फाशीच्या फंद्यावर लटकले पाहिजे आणि त्यांची फाशी पूर्ण लाईव्ह काढून या ठिकाणी पूर्ण प्रसार माध्यमातून चॅनलच्या द्वारे लोकांना दाखवून या ठिकाणी त्यांना त्यांची हत्या करावी अशी मी विनंती करतो। आणि त्याचबरोबर या चिमुकलीच्या जी काही पाल्य आहेत, जे काही कुटुंबीय आहे त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्याचबरोबर ज्यांचं मनोधैर्य त्यांचं अतिशय खचलेलं आहे आणि त्या घटनेला या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जाऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।